आज आपण पितृपक्ष विशेष थापवडी किंवा पातोडी बनवणार आहेत। तर चला सुरुवात करू रेसिपीला। त्याला लागणारे साहित्य: कोथिंबीर, 8-9 मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, ओवा, जिरं। आपण मिरची, लसूण, ओवा, जिरं व कोथिंबीर याची वाटण तयार करणार आहेत। 1 कप मी बेसन पीठ घेतलेला आहे, पूर्णपणे दाबून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या पाण्याचे प्रमाण योग्य ते होते। आता आपण फोडणीसाठी लागणारे हळद, मोहरी, थोडेसे जिरे, मीठ व सजावटीसाठी खोबरं व कोथिंबीर घेतलेला आहे। तर चला सुरुवात करू। आता आपण मिरची, लसूण, ओवा, जिरं, थोडेसे जिरे आपण फोडणीला ठेवूया यामध्ये आणि थोडी कोथिंबीर घेऊया। हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपलं सर्व मिश्रण मी छानपणे बारीक करून घेतले। यानुसार हे मिश्रण बारीक करावे। आता आपण बेसन छानपणे मिक्स करून घेऊ, पाण्यामध्ये त्याचं बॅटर छानपणे तयार करून घेऊ। ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतले आहे त्या कपाने आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचे आहे। मी सुरुवातीला 1 कप पाणी घेत आहे। बघू शकतात आपलं पीठ एकदम प्लेन मी तयार करून घेतलेलं आहे। तरी आपण जो अर्धा कप थोडे पाणी राहिलेले आहे ते फोडणीच्या वेळेस वापरणार आहे। तर चला फोडणीला सुरुवात करूया। आता आपण एक कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया। मोहरी, जिरं, लसूण मिरचीची पेस्ट, छान परतून घेऊया। अर्धा चमचा हळद। आता आपण पहिले 1 कप पाणी वापरले होते, आता आपण अर्धा कप पाणी यामध्ये वापरणार आहोत। याला छान उकळी येऊन देऊ। चवीनुसार मीठ घालूया। आता हे आपण जे बॅटर एकत्र केलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मिक्स करूया। पुन्हा कमी गॅसवरती याला शिजवून घेऊया। एकसारखा प्लेनपणा याला आला पाहिजे। अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात बनणारी छान अशी पातोडीची रेसिपी आहे। बघू शकतात आपली पातोडी घट्टपणे तयार होत आलेली आहे। बॅटर बघू शकता। वेगवेगळ्या भागामध्ये ह्या पातोडी वडीला वेगवेगळे नाव आहे। कोणी थापवडी म्हणतं, कोणी पातोडी म्हणतं। बघू शकतात छान घट्ट अशी आपली पातोडी तयार झालेली आहे। अगदी 3 ते 4 मिनिटात छान अशी आपली पातोडी तयार होते। परफेक्ट पातोडी कशी ओळखायची झाली तर हे बघा, पूर्णपणे ही छान अशी जोपर्यंत आपल्या हाताला जोपर्यंत चिपकत आहे तोपर्यंत ही पूर्णपणे शिजलेली नाही। ज्या वेळेला ती पूर्ण परफेक्ट शिजते त्यावेळेला ती एकदम छान अशी तयार होऊन जाते। हे बघा,
एकदम 4 ते 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आता आपण एका ताटाला थोडेसे तेल लावून घेऊ व गरम गरम जे पातोडे आहेत त्या याच्यावरती थापून घेऊया। पॅचुल्याच्या साहाय्याने आपण छान प्रेस करून घेऊ, कारण की पातोड्याचे ज्यावेळेस आपण बॅटर किंवा पिठलं ताटामध्ये घेतो त्यावेळेला ते खूप गरम असतं। जाड बारीक साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातोडीला घेऊ शकता, आणि या पद्धतीनुसार पण आपण हे पातोडी थापून घेऊ शकतो, छान प्लेन करून घेऊ शकतो। व थोडी कोथिंबीर घेऊया, हे टाकल्यानंतर पुन्हा थोडेसे थापून घेऊया, त्याने ते छान चिकटून जाईल। छान अशी आपली पातोडी तयार झालेली आहे। तरी मी काजू कतलीच्या आकाराने कट करणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। छानपणे आपली पातोडी तयार झालेली आहे। तरी आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे। रस्सा पातोडी सर्वांच्या आवडती डिश आपण बनवणार आहे, तर चला रस्सा बनवायला सुरुवात